संपत नाही अशी त्या शेराची तारीफ आहे. तो शेरा खंडेला बांधला तेव्हा दोन्ही परीला शब्द आणि अर्थ यांच्यावरती स्वामित्व आलं. म्हणून गणपतीची उपासना ज्ञानाकरता आहे की ज्या करता म्हणाले व्यासाधिकांच्या मती तेच मेघला मिळवती चोखावरपणे झळकती पल्लव सडका. तो जो शेरा आहे त्याच्या दशा म्हणजे शेत त्याचे ते असं शून्य परीने हलकात म्हणाले. म्हणजे असं यांच्या बुद्धीनं हे दृश्यात संचार करतीलच, अदृश्यात सुद्धा संचार करून पुन्हा बुद्धी शून्य करते आणि ती बुद्धी म्हणजे रम्य आहे असा हा गणपती. पुढे म्हणाले की देखा शब्द समय गणपती त्यांची निजांची आकृती म्हणून विसरणावर धरिती आयुर्वेद हाती. आता दर्शन आले. दर्शन म्हणजे सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी. बरोबर काय आहे 10-12 ज्ञानेश्वरीच्या एडिशन्स आहेत. प्रत्येकानं ही शब्ददर्शनं कोणची हे सांगण्याचा प्रयत्न केला. गणपतीचे रूपकच त्यामध्ये मला क्षमा करा सगळेजण चुकलेले आहेत. मी बरोबर आहे का शब्दाचं कारण सांगतो आपल्याला. 6 दर्शनं कोणची सांगितली सगळ्यांनी. प्रणागाचं वैशेषिक, गौतमाचं न्यायशास्त्र, न्याय वैशेषिक, सांख्य योग, पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा याला शब्ददर्शन म्हणतात. शब्ददर्शन म्हणजे 6 सिस्टम्स फिलॉसॉफीच्या भारती याच्यामध्ये प्रभेद. ज्ञानेश्वर महाराजांनी 6 हाताचा गणपती केला. त्या गणपतीच्या एडिशनमध्ये एका 6 हाताच्या गणपतीचे चित्र आहे. ते यशवंतराव चव्हाण महाराज काठमांडूला गेले होते. तिथे राष्ट्र मंडप म्हणून कुठे आहे त्यामध्ये तो 6 हाताचा गणपती आहे. त्या महाराष्ट्रातच कुठेतरी असला पाहिजे त्यांच्या वेळेला कुठे असे तेव्हा ठेवता. बरोबर ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं 6 हाताचा गणपती. आता ही 6 दर्शनं कोणची. 1942 साली सर गंगानाथ झा व्हाईस चान्सलर अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे अतिशय मोठा विद्वान आणि महाराष्ट्राशी त्याचा अतिनिकट संबंध. का आरवी रानडेंनी बंगलोरला उपनिषदावर व्याख्यानं दिली. सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते. तेव्हा होता गंगानाथ झा. त्यांच्या हा मनुष्य म्हणजे रत्न आहे ते त्यांना बोलावले तिकडे या म्हणून. तेव्हा हे म्हणाले बघ माझी तब्येत बरी नसते. तेव्हा म्हणाले तुम्ही तुमच्या काय आटले असतील ते घरात राहण्याची जा करत तेव्हा पुढे सगळे तिकडे त्यांचं जीवन गेलं अलाहाबादला. बरं का. तेव्हा ते काय म्हणाले याला गंगानाथला हा मान्य होता म्हणजे साधूसारखा होता ऋषीसारखा की तुम्ही पूर्ण मीमांसा काहीतरी द्या. काय म्हणजे अजून कोणी लिहिलं नाही. म्हणून त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला पूर्ण मीमांसा 1942 साली. त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की 12व्या दशकामध्ये एक विश्वसार तंत्र गुरुगीता नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये पहिल्यांदा 6 दर्शनाची कल्पना आली. गंगानाथ ज्याने म्हटलं तो महापंडित होते संस्कृत पंडित. त्यात त्यांनी कोणची सांगितलं त्या ग्रंथामध्ये पुनश्चितल आहे. कणाद गौतम म्हणजे न्याय आणि वैशेषिक, सांख्य आणि पतंजली कपिल ही नाव घातले की त्या दर्शनांची नाव नाही पण त्यांनी जमी घातली. कपिल आणि पतंजली, जैमिनी आणि व्यास अशी 6 त्यांनी सांगितली. ते तुम्हीच राहिलं. पुढे 13व्या आणि 14व्या शतकामध्ये महाराष्ट्रात अतिशय जैन मतांचं प्राबल्य होतं. पण ते ज्ञानेश्वर महाराज असताना फार त्यांच्याकडे महत्व होतं. ते जैन पंडित ते चिंतक आणि मल्लिनाथाचा मुलगा यांनी शब्ददर्शनांचा उल्लेख केलेला. ते प्रत्येकाने निरनिराळे सांगितलेले. ही 6 दर्शनं सांगितलेली नाही. आणि त्याच्यामध्ये बौद्ध दर्शन सांगितलेलं आहे पुष्कळांच्यामध्ये. पण 14व्या शतकानंतर मात्र ही जी 6 दर्शनं मी आता सांगितली आज आपण मानतो ती स्थिर लागू तोपर्यंत नाही. ज्ञानेश्वर महाराज 13व्या दशकात झाले. ज्ञानेश्वर महाराजांची 6 दर्शनं सांगितली आहेत ती आज जी आहेत ती नव्हे. ती कोणची आहेत आता बघा. परकुची परशु 6 दर्शन जसं आहे मी आता ते एवढी सांग. परकुची परशु नीती भरतो अंकुशु वेदांतो तो महार
महाराष्ट्र मोदक मिळाले. वे म्हणाले एक हाती बंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. आणि तो गुरु असतो म्हणजे सहज सत्कार वागू तो पद्म करू वरदू ब्रह्म प्रतिष्ठा जो सिद्ध अवय असतो. कोणती सांगितली सहा मी सांगतो आपल्याला. पहिल्यांदा न्यायशास्त्र, नंतर राजनीतीशास्त्र, नीतिभेद अंकुश, हे सगळे लोक वैशिष्ट्य म्हणतात. आणि नीतिभेद आहे ना कोणत्याही अर्थ दिलेला आहे राजनीती म्हणून, कोणत्याची ज्ञानेश्वरी बाकी बनवणार आहे. बरं का सांगतो आपल्याला, माझं कारण मी सांगतो. मी काही विद्वान नव्हे, पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते समजण्याची खटपट केली त्यामध्ये आहे. वेदांतचा महाराज मोदक वेदांत. बरं का पुढे म्हणाले अर्धा गाळाचा गणपतीचा तुटका दात. बरं का हा म्हणाले बौद्ध मत आहे, बौद्ध दर्शन आहे. आणि नंतर कपिलाचं सत्कारवाद, सांख्य आणि शेवटी धर्मशास्त्र, हे सहा होते. आता बोला तरकू तोची परशु. अरे आलेच समजा थोडं सांगतो. परशु म्हणजे प्रभाव. आपल्याला माहिती आहे प्रभाव काय करते, तोडते, तुकडे करते. तर्क या शब्दाचा अर्थच तोड नाही, म्हणून लॉजिक आहे तर्कशास्त्र. नीतिभेद, नीती म्हणजे राजनीती आणि भेद म्हणजे प्रकार. अंकुश म्हणतेला अंकुश कोणाला हत्तीला. भारतीय संस्कृतीमध्ये राजाचं ऐश्वर्य, लक्ष्मी हे सगळे हत्तीने दाखवतात. हत्ती म्हणजे जनता, या जनतेला आवडलेलं. अंकुश या शब्दाचा अर्थ कोशामध्ये शास्त्र असं दिलेलं आहे, शासन करणारा. तेव्हा राजनीती ही शासन आहे, लोकांना आवडणारी असेल ते राजनीती शास्त्र आहे. तिसरं वेदांत, महारस आहे, आनंद देणारा अमोघ म्हणजे वेदांत. नंतर ते सत्कार वाद आपला जो आहे ना तितका दात, अशी लोक काय पुराण कथा बनावी. असं आहे गणपती एकदा स्वस्त असताना एक नरांतक नावाचा दैत्य होता. त्या दैत्य आला आणि त्याच्याशी लढवायला लागला. गणपतीचे दोन दात, हत्ती नको दोन दात, तो एका दाताला तो लवकर लागला, झोपी राहायला लागला. तो दात तुटला गणपतीचा, म्हणून भग्न म्हणता येतो. तुटला तर गणपतीने तो तुटका दात घेऊनच त्याला मारून टाकला. बरं का म्हणून आपल्याकडे एक कुमारी भक्त नावाचा महाविद्वान होऊन गेला. त्याने लोकवार्तिक आणि तंत्रवार्तिक, लोकवार्तिक आणि असे दोन ग्रंथ लिहिले आणि बौद्ध मताचं खंडन करून टाकलं. म्हणून त्याला धर्मग्रंथ म्हटलेला आहे तुमचं. बरोबर ते बौद्ध शास्त्र. नंतर सत्कार्यवाद. सत्कार्यवाद म्हणजे हा जे कारणात आहे ते कार्यात येईल, कार्यात आहे तेच कारणात असले पाहिजे. म्हणजे वायूपासून काही तेल निघत नाही, ते बीपासूनच निघेल. दुधापासून दही होतं, पाण्यापासून होत नाही. तर हा सत्कार्यवाद म्हणजे सांख्य. आणि धर्मशास्त्र भयनस्त होतो, तुम्हाला सुरक्षिता देणारा. आणि जिथे धर्माचं आचरण आहे ते समाजात सुरक्षितता आहे, ते परलोकात सुरक्षितता आहे. म्हणून ही सहा शास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आपण म्हणतो की सहा शास्त्र ती नाही, ते आपल्याला 10 वाजे आणि टॅक्सिंग झालं तुम्हाला माहिती आहे. मला आता पुढच्या झाले आता सोपं आहे, पुढे काळजी करू नका. जानकी राजा राम थोडासा पहिला भाग मी सहज सांगितला. पण 3 गोष्टी त्याच्याबद्दल आपण आता ध्यानात ठेवायला पाहिजे संबंध ग्रंथ वाचताना. पहिली गोष्ट जर असेल तर निवृत्तीदास अवधारी जोडी. बर्नर्ड शॉचं एक नाटक आहे आर्म्स अँड मॅन म्हणून. त्याच्यामध्ये पहिल्या अंकामध्ये एक मानवी प्रसंग आहे. तेव्हा एक माणूस एकाकडे नोकरीला राहण्याचा प्रसंग आहे. तर त्याच्यामध्ये बर्नर्ड शॉने एक वाक्य घातलेलं आहे, यू हॅव द सोल ऑफ ए सर्वंट
त्यांनी म्हणजे चांगल्या अर्थाने वापरले असं नाही. आणि तुला एका गुलाम वृत्तीचा असा अर्थ असावा. यू हॅव द सोल ऑफ ए सर्वंट. मला असं वाटतं ईश्वराची किंवा गुरुची सेवा करायला असा सोल असल्याशिवाय, आत्मा असल्याशिवाय सेवा होणार. माझी अक्कल मी चालवीत नाही. समर्थांचा एक श्लोक आहे, सेवको मानवी यांचे कष्टती बहुत आपे. सामान्य लोकांचे सेवक असतात, फार कष्ट करतात. सेविला देव देवांचा तेने मी धन्य झालो. दिस इज द सोल ऑफ ए सर्वंट. गुरुची सेवा किंवा भगवंताची सेवा करायला लागणारी जी मनोवृत्ती आहे, ती मनोवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आहे. म्हणे निवृत्तीदास अविधारित. ही पहिली गोष्ट आहे. इतकं ज्ञानेश्वरी अध्यात्म म्हणजे काय हो, पदोपदी अध्यात्म भरलेलं आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज अध्यात्माने इतके भरलेले होते की त्यांचे रक्त तपासलं असताना दुसऱ्या झालंच नसतं. त्या डायबिटीस मिळायचं नाही हो. काय असेल म्हणाले निवृत्तीला. दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची अशी, जे आपल्याला शिकायचं आहे बरं का, आणि नुसतं अभ्यास करून करायचं काय हो. दुसरी गोष्ट शिकायची अशी, त्यांनी बघा वाङ्मयाचा विस्तार सांगितला. तो सांगतो आपल्याला काय आहे ते बरं का. वाङ्मयाचा विस्तार सांगताना वेदापासून आरंभ करून वाङ्मयाचे सगळे प्रकार सांगितले आणि हे ओंकार आहे म्हणून सांगितलं. म्हणजे सुरुवातीची अशी विशाल दृष्टी ठेवली आहे की बोलायची नाही. माझ्यामध्ये परमार्थ म्हणजे क्षुद्र बनवण्याचा करणं हा परमार्थ आहे खरा. कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही प्रसंगामध्ये माझी वृत्ती क्षुद्र होणार नाही हे सांभाळणं म्हणजे परमार्थ आहे. साधे काला सिद्ध असतो तर क्षुद्र होतच नाही. पण हे असं आहे म्हणजे ते नेहमी गौरी शंकरावरूनच बोलतात, एवढंच करूनच बोलतात. हे शिकलं पाहिजे आपण. नाही तुम्हाला सांगा, आपल्याला ते ज्ञानेश्वरी परीक्षे करता नाही किंवा आपल्याला आपल्या शिकायचंय. किंबहुना मी थोडस आभावपणा करून असं म्हणतो की ज्ञानेश्वरी वाचून किंवा अभ्यासून आपण जर ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे झालो तर ते आनंदाने नाचतील की ह्याला माझ्याकडे असं आहे. म्हणून विशालता काय त्या पुस्तकाची विशालता आहे. गणपतीचं रूप घेऊन सुगंध घेऊन विशाल दृष्टी दाखवली. दुसरी तिसरी गोष्ट जर असेल तर त्यांनी आपली ईश्वराची कल्पना सांगून दिलेली आहे. सुरुवातीला काय सांगितलं, ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मविद्या. आपण असं पाहिलं की आत्मा हा जाणीव स्वरूप आहे. फीलिंग मी आपल्याला सांगितलं, फीलिंग इज रियालिटी. सद्वस्तू काय असेल तर शुद्ध जाणीव ही सद्वस्तू. जाणीवेचा धर्म काय, जाणणे हा जाणीवेचा धर्म आहे. अहो जाणीव जर सगळ्याला जाणते तर जाणीवेला कोण जाणतं, जाणीव स्वतःला जाणते. म्हणून सुसुधामले संगीत म्हणजे जाणीव आणि स्वसंगीत म्हणजे आपल्याला स्वतःला जाणण्याची जाणीव. म्हणून जय जय स्वसंवेद्या आत्मयोग हे सांगितलं. लगेच पुढे म्हणाले देवा तूच गणेश आणि माझा देव असेल तर हा आत्मस्वरूप हाच माझा देव आहे आणि तोच गणपती आहे हे सांगितलं. बरोबर कसा आहे देव, सकलमती प्रकाश. उपनिषदामध्ये कठोपनिषदामध्ये एक मंत्र आहे, दृश्यते त्वग्गया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. हा आत्मा कोणाला दिसतो, कोणाला अनुभवाला येतो तर शुद्ध बुद्धी, एकाग्र बुद्धी झालेल्या माणसाला, अशा माणसाला हा दिसतो. शुद्ध बुद्धीला दिलं. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना हेच आहे, शुद्ध बुद्धी, तीव्र एकाग्र झालेली. हा जो गणपती आहे हा गणपती आत्मस्वरूपच आहे आणि सकल मतीत प्रकाश. जी जी प्राणीमात्र सगळे आहेत त्यांच्यामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीला प्रकाश देणार आहे. म्हणून हा सुसंवेद्य असून
स्वयंप्रकाश हा त्यांचा देव. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ईश्वराची जी कल्पना आहे ती सुसंवेद्य आणि स्वयंप्रकाश अशी आहे. जाणीव ज्ञान निर्माण करते ना, जाणीवेश्वर ज्ञान नाही. जर जाणीवेश्वर ज्ञान नाही आणि हे जाणीव जर गणपतीचं स्वरूप आहे आणि तो बुद्धीला जर प्रेरणा देतो तर हा ज्ञान स्वरूपच असला पाहिजे. ज्ञान म्हटलं की ज्ञान अर्थस्वरूप असतं. ज्ञान अर्थशिवाय ज्ञानच नाही. आणि अर्थ व्यक्त होतो शब्दामध्ये आणि शब्दाने वाङ्मय बनतं. म्हणून गणपतीला वाङ्मयाचं स्वरूप असतं. यांचे यावत जे वाङ्मय आहे ते सगळे वाङ्मयाचे सर्व अंग दाखवले. बरं, सिद्धी म्हणजे स्फूर्तीने येणार. आपल्याला मागच्या वेळेला ऋषी ही दर्शनात, ऋषी काय पेन्सिल कागद घेऊन काय करीत बसत नाही, आतून येतो. म्हणून त्याला म्हणतात द्रष्टा म्हणतात, दिसतं त्याला म्हणतात. असं आहे. तेव्हा ही श्रुती, पण श्रुतीचा अर्थ सांगायला स्मृती लागते. आता असं आहे, अर्थाचं काय आहे बघा. आत्मस्वरूप हे ज्ञान स्वरूप आहे. गणपती हा ज्ञान स्वरूप आहे. आणि तो जेव्हा शब्दामध्ये व्यक्त होतो तेव्हा अर्थरूप होतो, अर्थाने व्यक्त होतो. आणि त्या अर्थाला जे सौंदर्य आहे ते स्मृती दाखवते. म्हणून ते लावण्याची ठेव अर्थशोभा. ठेव शब्द का ठेव नव्हे, ते म्हणजे नखरा. ठेव म्हणजे सुखाचा प्रकार. बरोबर, आपल्या तिकडे आमच्या तिकडे हा शब्द वापरला जातो. बरोबर आहे. ठेव भैया जिथे एखादी मुलगी जर ते सगळा शृंगार करून येते, भाई ठेव से चल रही आहे असं म्हणतात, म्हणजे नखऱ्यानं. तर वेदांचा जो खरा अर्थ आहे, हा खरा अर्थ सुंदर रीतीने कोणी सांगितलं असेल तर स्मृतीने सांगितलं. आणि गीता ही स्मृती आहे, आपण ध्यानात ठेवा. उपनिषदामध्ये जो सगळा अर्थ आहे अशा सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितलेला. आणि सौंदर्याचं काय कारण आहे विचाराला, तर विचाराला सुद्धा एक सौंदर्य असते. त्या विचाराला सौंदर्य असतेच नव्हे, तो ज्या शब्दामध्ये व्यक्त होतो त्या शब्दाला सुद्धा सौंदर्य असतं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर आहे. विचार सौंदर्य आहे, शब्द सौंदर्य आहे. अर्थशोभा म्हणतच नाही. कारण काय याचं, इतर विचारांना शोभा असेल की नाही कोणास ठाऊक, इतर विचारांना सौंदर्य असेल की नाही कोणास ठाऊक, पण परमात्मा आत्मस्वरूप हा रसमय आहे, रसमयीच हा. तेव्हा त्याचं जे वर्णन आहे ते रसमयच असतं पाहिजे, सुंदरच असतं पाहिजे. म्हणून म्हणाले ज्ञानेश्वर महाराज की त्या स्मृतीमध्ये अर्थशोभा आहे. इतकंच नव्हे, त्या गणपतीच्या पायातली जी धुंड आहे त्या धुंडी सुद्धा अर्थसौंदर्याने भरलेली आहे. आपल्याला मी सांगितलं गणपती तो नाचतं म्हणजे कोणाला ठेव, तो नाचतो असं म्हणतात. आता नाचताना कसं दिसतो कोणाला ठेव, बरोबर सुंदर दिसत असं पाहण्याची दृष्टी आहे. एखाद्या ते टीव्हीवरती घालतो, एखादी वयस्कर झालेली नाचणारी बाई तर नाचू लागली तर ते किती बरोबर दिसत नाही. तर गणपतीचं तुला असलं पाहिजे कोणाला ठेव, बरोबर. आणि त्यातही बरं आहे, त्यातल्या गणपती तांडव नृत्य करतो. तांडव नृत्य म्हणजे वाणी कसा नाचतो असं आहे, असं त्याला काही नाही. पण त्यामध्ये नाचण्याचं खरं जर महत्व असेल तर त्या लयकारिता आहे. मी आपल्याला सांगितलं जसं स्वर असतात ना, स्वरात सौंदर्य केव्हा निर्माण होतं, त्या एखाद्या रागामध्ये जेव्हा त्यांना पद्मबंध करतात त्या स्वरांना, तेव्हा त्याला सौंदर्य येतं, त्यात लयकारिता येते, रिदम येतं त्यामध्ये. असं नाचण्यामध्ये ते छुमछुम वाजायला लागले आणि त्याची ती लय लागली की जो साधा जिवंत माणूस आहे ना तो मान डोळ्याशिवाय राहणारच नाही. आणि हे काव्य नाटक आहे असं म्हणतात. म्हणजे श्रुती सांगितली, वाङ्मयाची अंग बघा कशी आहे, स्मृती सांगितली, पुराण सांगितली, कथा प्रधान, नंतर दर्शन याच्या अंगाचं वस्त्र सांगितलं. वस्तू सांगितलं ते का, आपल्याला सांगितलं की एक लहान मुलांचं मृत सौंदर्य म्हणून आहे. कृष्णाचं सुद्धा लहान बाळ म्हणून उभा नारळा तो असा
एक जगन्नाथ पंडिताचा श्लोक आहे की तो काय म्हणतात, एक मनुष्य आहे तो एका पांचवी स्थळामध्ये हा आहे प्रवासी, आणि तू त्या यमुनेच्या काठी जाऊ नकोस बाबा, का तिथे एक तमाम वृक्ष आहे, काळा वृक्ष आहे म्हणाले, पुढा नाला असतो, पण म्हणाले पंथाचं मन लुटून घेऊन जातो, जाऊ नकोस म्हणाले. महायात पांथा असं म्हणतो बरं का. याचा अर्थ काय की तो सुद्धा उन्हात नागडा परमात्मा काय आनंदाची गोष्ट आहे असं सौंदर्य आहे त्यामध्ये. तसं ज्ञानेश्वर महाराजांना या विश्वामध्ये वाङ्मयात काय सौंदर्याशिवाय दिसतच नाही, कारण परमात्मा तसं आहे. आणि जो सत्पुरुष प्रेम करीत प्रेम नाही तो सत्पुरुषच नाही. हे उदाहरण सांगतो आपल्याला. रमणांच्या जवळ एक त्यांचा पत्रव्यवहार करणारा मनुष्य 20-25 वर्ष होता. त्याने आठवण दिलेली आहे की त्यांच्याकडे पेरिया पुराण म्हणून सत्पुरुषांच्या चरित्राचा ग्रंथ आहे. आपल्याकडे गणपतीची ग्रंथ आहे तसा. एकदा त्याची एका सत्पुरुषाची गोष्ट सांगू लागली. सांगता सांगता इतके ते प्रेमाने भरून गेले की त्यांना उसासी झाले, डोळ्यात अश्रू घाला यायला लागल्या, आणि गोष्ट सांगून बंद केली. म्हणाले आता मला पुढे सांगता येत नाही. हा ज्ञानी पुरुष ईश्वर आत्मस्वरूपाच्या जगात काही नाही असं म्हणणारा आणि भक्तीने किती महत्व लावतात असं आहे. जसं एखाद्या पुरुषाचे किंवा स्त्रीचे वयात येऊ लागल्यानंतर सर्व अवयव व्यवस्थित वाढतात, तसं भगवंताच्या मागे लागल्यानंतर त्याची ज्ञानकला वाढेल, प्रेमकला वाढेल, त्याचे कर्मकला सगळं सर्वांग पूर्ण असतो या शब्दात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये काव्य नाटक सुद्धा आहे. दर्शन हे बुद्धीचे काम वाङ्मयामध्ये दर्शन पाहिजेच. आपल्याला मी सुचवलं की प्रत्येक संस्कृतीमध्ये त्या वाङ्मयामध्ये तत्वज्ञान असलंच पाहिजे. त्याशिवाय ही नव्हेच, संस्कृती पूर्ण नव्हेच. म्हणून त्या तत्वज्ञानामध्ये भारतीय तत्वज्ञानाचं त्यावेळेला ते असे श्रवण होते व अमेरिके इंग्लंडला गेले तिथे अभ्यास केला असं काही नव्हतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांना वेळ नव्हता ही गोष्ट काही त्या भागमध्ये करायला. तेव्हा त्यांनी आपण भारतीय वाङ्मय घेतलंय. त्यामध्ये दर्शन आपल्याला सांगितलं की 14व्या शतकानंतर हे सुगंध 6 शास्त्रे ठरलेली आहे. त्याच्या आधी ठरलेली नव्हती. 5-6 लोकांनी, जैन लोकांनी त्याच्या मुलांनी भजनाथाच्या मुलांनी विज्ञान शास्त्र सांगितलेली आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी 6 शास्त्रे, 6 शास्त्र कोणची इथपर्यंत आपण मागच्या वेळेला तरी तंतुची परशु नीत भेदू अमुकशु वेदांतू तो महाविष्णू आहे. याला टाईप्स ऑफ फिलॉसॉफी असं म्हणतात बरं का. निर्णय प्रकार पहिला तर्कशास्त्राचा अर्थ तोडणे असं आहे. म्हणून परत होतो की विचाराचं निवारण करायचं, विश्लेषण करायचं, अनालिसिस करायचं हा त्याचा धर्मच आहे. म्हणून तर्क हा परशु. नीत भेदू अंकुशु आपल्याला मी सुचवलं की हे वैशेषिक दर्शन नव्हे, ही राजनीतीशास्त्र आहे. आणि यादवांच्या राज्यामध्ये त्या सुमारास भास्कराचार्य, हेमाडपंत यांच्या बोधरे यांच्या ह्याच्यामध्ये पुष्कळ राजनीतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे ग्रंथ आहे. कौटिल्याचं तर प्रसिद्ध होतं, तो जुना आहे आणखी ग्रंथ. सांगण्यात येत होता तर अंकुश हत्तीला आवडतो. आणि भारतीय संस्कृतीमध्ये ऐश्वर्य असेल, इंद्राचं ऐश्वर्य ऐश्वर्य आहे. हा सगळं ऐश्वर्य असेल, लक्ष्मी असेल तर ती हत्तीची आहे. हत्ती दाखवत होतो. रामकृष्णांच्या कुंडलीमध्ये जाणीतल्या मूर्ती पण तुम्ही पाहिलीच आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये गजांत लक्ष्मीचा योग होता. गजांत लक्ष्मीचा प्रसाद अलीकडे आपण मोठा ट्रक घेतला आणि त्याच्यामध्ये जर रुपये घातले आणि नेला तर जसं म्हणू तसं हत्तीवरून संपत्ती वाहण्याचा ज्याचा योग आहे त्याला गजांत लक्ष्मी म्हणतात. इतके सोनं चांदी माणसे आले की हत्तीच्या पाठीवर घालून तो नेला. असा गजांत लक्ष्मीची योग असून खायला नव्हती पण त्याची अशी स्थिती होती. पण म्हणायचं अध्यात्माची संपत्ती होती.
बरं का. पण गजांत म्हणजे ते काय, तर असं भरपूर ऐश्वर्य. म्हणून आपल्याकडे राजाचं ऐश्वर्य, प्रजेचं सगळं साम्राज्य हे सगळं हत्तीने दाखवलेलं आहे. त्या हत्तीला आवडायला अंकुश लागतो. म्हणून प्रजेवरती स्वामित्व गाजवण्याची जी कला, राजनीती कला, ती एक दुसरं शास्त्र. निदान तुझं महाराष्ट्र मोदक देणे. मुद म्हणजे आनंद पाठ, बरं का. तेव्हा मोदक म्हणजे आनंद देणारा. तर वेदांत हा खरा आनंद देणारा म्हणून तो मोदक आहे. तीन झाले. मग सहज सत्कार पद्म करून वरद धर्म प्रतिष्ठा असे मूळ अभय आहे. पद्म एका हातामध्ये कमळ आहे किंवा पद्महस्त म्हणजे आशीर्वाद देणारा, अभय देणारा आणि आशीर्वाद देणारा, बरं का. तर अंगत आपल्या आशीर्वाद देणाऱ्याचा कमळ आपल्याकडे हे जे संकेत आहे आत्मविकासाचं आहे. ही जी 6 चक्र आहेत ना, ती कमलरूप आहे असं म्हणतात, बरं. तेव्हा एका हातात कमळ आणि तो सत्कार व्यवहार. सत्कार व्यवहार म्हणजे मी वेदांतात शिरत नाही तत्वज्ञानात, हे सांगतो नुसतं आपल्याला सांगितलं नाही. वाळूपासून तेल निघत नाही, दुधापासूनच दही निघतं, पाण्यापासून नाही, तिळापासूनच तेल निघतं. म्हणजे कार्य जे आहे हे कारणामध्ये अव्यक्त अवस्थेत असतं. याला सत्कार व्यवहार असं म्हणतात. हा सांगण्याचा खरा हिंदुस्थान देणगी अखेरी त्यांची. कारण वेदांताने सत्कारवाद स्वीकारून विवर्तवाद सांगितला. तसा हे संबंध जगत जे आहे हे जगत मूळ परमात्म स्वरूपात आहे. इथूनच ते आलेलं आहे. परमात्म स्वरूप हे या जगताचा अधिष्ठान आहे, म्हणून एक जग आहे हा सत्कार व्यवहार. किंवा सत्कार व्यवहार हा प्रमुख हा. तर भारतीय तत्वविचारांना एवढी प्रगती या सत्कार व्यवहाराने केलेली आहे की गीतेमध्ये कपिलाला आपली विभूती म्हटलेलं आहे. भगवंतांनी तत्वदर्शन करणाऱ्या कपिलाला आपली विभूती म्हणजे कल्पना करा आपण. इतकं त्याचं महत्व आहे. तसंच माहिती कपिला वैद्य असून सुद्धा, बरं, धर्म प्रतिष्ठा सिद्ध अभय असतो. 13व्या शतकामध्ये समग्र जगामध्ये धर्माचं अतिशय मोठं साम्राज्य होतं. धर्म हाच मानवी जीवनात हे समजवते. आणि धर्माची मजा अशी आहे, इहलोक आणि परलोक, दिस वर्ल्ड अँड द अदर वर्ल्ड, पोस्ट मॉर्टम वर्ल्ड, या दोन्ही जगामध्ये जर सुरक्षितता असेल तर ते पुण्याने असते. आणि ते पुण्य धर्म तुम्हाला देतो म्हणून तो अभय असताय. तुला या जगातही भय नाही, त्या जगाचंही भय नाही. या जगात भय नाही याचं काय सांगावं आपल्याला. आज सुद्धा आपल्याला माहिती आहे तो सलमान रश्दी आहे, याच्यामध्ये त्यांनी ते काहीतरी पुस्तक लिहिलंय पण त्याला वर्षभर झालं बाहेर पडता आलं नाही. म्हणजे धर्म कितीही माणसाला असुरक्षित करतो याची गोष्ट नाही का. तेव्हा सिक्युरिटी ज्याला म्हणतात, जर सुरक्षितता असेल तर धर्म आहे. हा धर्मशास्त्र, ही 6 शास्त्र. बरं, तुमची होईल सत्कार झाला. देखा विवेकवंतु श्रू स्तोच शृंगारंदू सवरू वेद परमानंदू केवळ महासुखाचा. काय लग्न का असं काय आहे का की ज्ञानेश्वर महाराजांना कार्यशक्ती होती, दिलं लावून जायची होती. काय सांगितलं, सोम सांगतायत. सोमण्याचं महत्व हत्तीला भक्त करायचं 3-4 दृष्टीने. पहिली गोष्ट असेल तर सोमल्याने तो अन्न खातो आणि त्याला विवेक म्हणतोय. सोम ही विवेक आहे. विवेकाने माणूस ज्ञान देतो आहे. सोम्याने पाणी पितो माणूस, विवेकाने रससेवन करतो. सोम्याने सुईसारखी वस्तू हत्ती उचलतो. सूक्ष्म जर शिरायचं असेल तर माणूस विवेकाने सूक्ष्म असू शकतो. आणि मी आता म्हणतो गमतीनं, जर कोणाला आपटायचं असेल तर हत्ती घेऊन हाताळतो. म्हणून आपला प्रतिस्पर्धी असेल, त्याला चीज करायचं असेल तर त्याला विवेकाची करतो. आणि अगदी प्रेमाने म्हणतो या विवेकाच्या बाबतीत बायका भाग असतात. निर्भाव भाव करायचं बायकांनीच सुचायचं पण अनुभव मात्र घे. बरं, तेव्हा काय जमत आहे मुला
मी मला हे कौतुक वाटतं, काय हा प्रॉफिटिक प्रूफ होता. बरोबर, हृदय परंतु विमय विवेक, स्वच्छ विवेक, अगदी विचारांच्या कायद्याने चालणारा लॉजिकल थिंकिंग. बरोबर, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग किंवा लॉजिकल थिंकिंग म्हणतात. सरळ काय म्हटलं, ऐकून ठेवा. एक स्टुअर्ट चेस नावाचा एक व्याविष्ट म्हणून दिला अलीकडे, त्याने पुस्तक लिहिले स्ट्रेट अँड क्रुकेड थिंकिंग. आता काय सांगावं, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली नव्हती, पूर्वाला सरळू आणि वाकडू नाही का, तुम्ही हे म्हणलं नाही, पण स्ट्रेट अँड क्रुकेड थिंकिंग. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विचार सरळ पाहिजे, मग काय होईल, ते परमानंद केवळ महासुखाचा. अरे परमात्म स्वरूपाचा आनंद विवेकाने मिळेल. काय म्हणून याला आर्य नारायण गुरु म्हणजे रॅशनल मिस्टिसिझम हा अत्यंत विवेकप्रधान मार्ग आहे. नाही, अतिशय विवेकप्रधान मार्ग. आणि या सगळ्या सत्पुरुषांनी अतिशय विवेकाला पटेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा सौंदर्य झालं. म्हणजे तरी संवाद कौची दर्शन, जो समता शुद्ध देव उन्मेष सृष्टे म्हणून विघ्नला. आता दात आले तर दात जे आहे ते म्हणजे हा संवाद आहे. दातांचं फंक्शन काय, दात काय करतो, हत्तीच्या दाताने जमीन उतरतो, झाड उपटतो आणि खाली कंद असतात ना तिकडे हात याहीपेक्षा शत्रूवरती हल्ला करतो. हा दाताचं हे आहे. तर म्हणाले संवाद तो दशन. बरं का, संवाद म्हणजे काय, डायलॉग आपण म्हणतो. परमार्थामध्ये जे आतापर्यंत अतिशय प्रसिद्ध ग्रंथ होऊन गेले, अलीकडच्या काळात सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी हे सगळे संवाद रूपी सांगितले. याचं कारण काय आहे, संवादाची पद्धत अशी आहे, सम्यक वाद हा संवाद, एखाद्या विषयाचा सर्वांगीण विचार करणं याला संवाद असं म्हणतात. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये नको वाद संवाद कोणीच काय, संवादाचे कार्य आहे नुसता वाद नाही, पण वादाने कधी माणसाचा निकाल लागायचाच नाही, संवाद पाहिजे. संवादात काय असतं, एक विषय आहे, तो विषय मांडताना समजा तुमच्याशी संवाद करणारा कुणी नाही, तर तुम्ही तो विषय मांडताना त्या विषयावर जे जे काही आक्षेप येऊ शकतील आपणच ते काढायचे आणि पूर्ण प्रश्न मांडून त्याला उत्तर द्यायचं. या बाबतीमध्ये मी मध्ये आलेली सांगतोय खात्रीनं की जगात प्लेटोचं डायलॉग प्रसिद्ध आहे. युरोपमध्ये अजून त्यांचं भाषांतर होतात ग्रीक भाषेमधून. कुठे भारतामध्ये महाभारतामध्ये काय संवादच आहे, भगवद्गीता संवादच आहे, कृष्णामध्ये संवाद आहे. या संवादाची गंमत अशी आहे की पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, प्रोज अँड कॉन्स हे तेच उत्तर आहे. किंवा त्याला हेगेल नावाचं तत्वज्ञानी त्याला फिरून जरा डायलेक्टिक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्न मांडायचा, त्याला बरोबर तर्क मांडायचा आणि ते दोन्ही सगळी करून म्हणते थिसिस, अँटिथिसिस अँड सिंथेसिस. हे असं होतं मी ते वर्ग शिकवीत नाही आहे, आम्ही आपण सहज सांगतो आपल्याला की संवादावर दाताने काय म्हणलेलं आहे. तर संवादामध्ये शंकराचार्यांच्या इतका प्रवीण दुसरं कोणी नाही. म्हणजे ते पूर्वपक्ष मांडतात आणि मांडताना अशी वाटते याला उत्तर नाही बुवा, स्वतः म्हणजे ज्याचा तो पूर्वपक्ष आहे तो सुद्धा इतकं उत्तर मांडू शकणार नाही, इतका ते उत्तम प्रवीण मांडतात. आणि मग सर की तिला असं नाही तुमचा तुम्हाला फार भार 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 एकाने करतात. बौद्ध तत्वज्ञानाचा जो पराभव केला हे शंकराचार्यांचं मोठं काम आहे. आपल्याला त्या कुमारीला म्हणतात तुम्ही सांगितलं वार्तिक. वार्तिक म्हणजे काय हो, वार्तिक म्हणजे वृत्ती शब्द, वृत्ती म्हणजे टीका, त्याचं हे आहे वृत्ती हे म्हणाले तो वार्तिक काय. तर त्यांनी गेले सुरेश्वराचार्यांनी घेऊन गेले, त्यांचं गृहाने वार्तिक म्हणजे त्यामध्ये बुद्ध धर्माचं हे आहे. पण आचार्याने जो पाया घातला त्या बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा विनाश करण्याचा, ते दोन्ही करू शकले नाही. ते मात्र विस्तार केला. पण बाजू मांडताना काय मांडतात आचार्य,
म्हणजे असं वाटतं की बाबा काय माणसाची बुद्धी आहे, म्हणजे खरी वरची जी असेल तर तिथे आहे, हा बुद्धी यात शंकाच नाही, आपली बाजू मांडायची. तर सांगण्यात ही चुका आहे आपल्याला. तर समाजामध्ये दोन माणसं असतात, परस्पर विरुद्ध असतात, आणि ते दोघं बोली लागले म्हणजे संवादामधून, वाद नव्हे, संवादामधून दोघं एका पातळीवर येतात. म्हणून संवादामध्ये दोघं जण एकमेकाच्या प्रथम विरुद्ध आणि नंतर एकमेक. पांढरा रंग का दाताचा, मग दात काय करतो, सगळं उलट आपल्या उकळतो. उकळतो म्हणजे पृथ्वीवरला जंगल तोडीत जातो दाताने. तर तुमचे जे चुकीचे समज असतात, चुकीच्या श्रद्धा असतात किंवा चुकीची मतं असतात ती सगळी नाहीशी करतात. म्हणून दात हा संवाद, दाताने हत्ती ते करतो. दुसरे काय आहे, त्याचा रंग पांढरा. पांढरा का, तो पांढरा रंग हा अविरोध दाखवतो. त्याने का निशाण दाखवतात, पांढरे म्हणजे वैर संपलं. तसं दोघांचं मत एक झालं की समता जी आहे पांढरी, म्हणून समता पांढरा. संवाद तयार झाला म्हणजे काय होतं, मग खरं तत्व जे आहे ते बाहेर पडतं. ते तत्व सूक्ष्म असल्यामुळे पुढे म्हणजे देव उन्मेष सूक्ष्म हा परमात्मा जो आहे गणेश, हा सूक्ष्म दृष्टीचा आहे, बारीक डोळे आहे. हत्ती केवढे डोळे केवढे बारीक असतात, ती सूक्ष्म दृष्टी, त्याबरोबर ते तत्व दिसतं. म्हणून सूक्ष्म माझी अक्कल किती, मला जेवढा आकलन झाला आपल्या समोर मारतो. या रोजचे ते ग्राह्य रोजचे ते मला पडत द्या, त्याच्यामुळे पुढे मला पडत नाही. काय पुरुषाची प्रतिभा आहे त्या, आनंदी हो. सुरुवातीला असं आकाशात घेऊन केलं जण काय आपल्याला. पुढे म्हणाले माझं आवडली या कान सांगते, हातीचे कान आवडली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बरं हे मगामृत मुनी आधी सेवे. आता कानाचा विषय आला. कानाचा शब्द, कानाचे शब्द आहे आणि वेदराशी शब्दराशी आहे. एवढे संबंध शब्द आणि ते सुद्धा सगळे वेद नाही आपल्याला मिळाले. जे काय उपलब्ध बोलली तेवढीच वेद त्या व्यासाने हे आहे. तेव्हा वेदांची गंमत कशी आहे, वेदामध्ये दोन कांड आहेत, एक ज्ञानकांड आणि एक कर्मकांड. कर्मकांड जे आहे हे संबंध आचार धर्म करता आहे, नीती आचार समाज. वेद म्हणजे की नाही एका संस्कृतीचं समग्र वाङ्मय आहे, सगळे आहे त्यामध्ये. काय नाही, त्या वेळच्या आर्य समाजाचं किती चित्र यामध्ये आहे. तेव्हा आकाशाचा धर्म शब्द आहे, तो कानाचा विषय आहे. आणि वेद राशी हे शब्दस्वरूप असल्यामुळे आकाशात तो विशाल आहे. त्यामध्ये दोन कर्मकांड आणि ज्ञानकांड. त्या कर्मकांड आणि ज्ञानकांडाला त्यांनी दोन काम केलेले आहे. त्यातूनच पुढे पूर्णमीमांसा आणि उत्तरमीमांसा निर्माण झाले असं म्हणा आपण. म्हणून मला म्हणाले खरी आहे माझं आवड जमली या दोन ज्ञानेश्वर महाराज, मला माझ्या मनात असं आलं, मला असं वाटतंय की दोन काळ म्हणजे दोन मीमांसा आहे. मीमांसा श्रवणस्थानी. बरं, त्याच्यात काय होतं की त्या कानावरून वर त्या हत्तीचा मोद येतो म्हणतात. हे मी पाहिलेलं आहे. स्वामीचा एक त्या राजाचा हत्ती होता, तो माझामध्ये आला मी त्या सामर्थ्याने बांधून ठेवले, सारखा अस्वस्थ असतो तो. किंवा त्याच्यातून पाणी येतं काहीतरी त्याच्या कानावरून असं. तर हे म्हणाले या दोन मीमांसामध्ये जे काही अमृत भरलेलं आहे, विचारांचा जो साठा आहे तो साठावरून खाली येतो त्या कानावरून. आणि तो जो बोध मनामृत आहे, मद आहे, ते विषयमूर्ती भुंगे सेवन करतात. म्हणजे आयुष्य मग प्रणय प्रमाण सूत्र सरसरपणे एक वाटत इह मस्तकावर. इह म्हणजे हत्ती. हत्तीच्या डोक्यावर दोन गंधस्थळ असतात, एकाला असतात असे. त्याला कुंभ म्हणतात. बरं का, इथे ज्ञानेश्वर निकुंभ म्हटलेलं आहे. निकुंभ म्हणजे एकमेकाची जवळ असलेली.
संस्कृताचं ज्ञान तरी कसं आहे बघा, एकमेकांना ठेवलेले असे त्याची डोक्यात आहे. म्हणून अशी कल्पना आहे की हत्तीच्या त्या म्हणून प्रवाह निघत कोळी ज्या म्हणतात, कोळ म्हणजे एक घट नाही, ती वस्तू त्यातून निघतात असं म्हणतात. बरं का, तसं समजलं तर ती कल्पना घेऊन म्हणाले की ज्यातून ज्या बंधस्थरांमधून अशी दोन कोळी पुष्कळीत अशी दोन ती एकमेकाला लागू नये. बरं का, ते म्हणाले हे कोणचे आहेत, द्वैता द्वैत निकुंभ, एक द्वैत आणि एक अद्वैत. तत्वज्ञानामध्ये निदान भारतीय तत्वज्ञानात दोनच पंथ आहे, एक द्वैत आणि अद्वैत. आता तिसरा अनेकवादी आहे. द्वैतवादी खरा म्हणजे द्वैतवादी असतो अनेकवादीच आहे. पण इंग्लिश मध्ये याला मॉनिझम म्हणजे अद्वैत मॉनिझम बरं का. दुसरा जो असेल रिअलिझम आणि तिसरा असेल तर प्लुरॅलिझम. अहो भारतीय विचारवंत सुद्धा विचारवंतच होते. युरोपियन लोक झाले नाही, त्यांनी विस्तार केला शंभरच नाही, पण नवीन काही सांगू शकणं शक्यच नाही. इथे इतकी बुद्धीची मर्यादा आहे. बरोबर, तेव्हा द्वैत आणि अद्वैत हे म्हणून ते आहेत झाले निघून बोलतात. तर द्वैत आणि अद्वैत एकमेकांना अतिशय लागून कशी मी सांगतो आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांचं एक अभंग आहे. दुसरं सर्व धर्मावरती निर्गुण आले, सर्व निर्गुण एक गोविंद. भक्तीचं साम्राज्य कुठे आहे तर द्वैतातच काही शंका नाही. बरोबर, अहो काय सांगावं आपल्याला. परमात्माशी तादात्म्य पावलेला जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा भगवंताशी तादात्म्य नको असतं. तुकाराम महाराज सुधारत आहे ना किंवा अद्वैतीचं नाही माझे समाधान. काय भक्ताला म्हणतोय बघा, अद्वैतीचं नाही माझे समाधान. मग मी तुझा भक्त आहे, देव आहे चरण सेवा तुझी असे ठिकाणी म्हणतात. आणि काय म्हणतात, मी भक्त आणि तुझे असं करत व्हा. ते अद्वैत अद्वैत आपल्याला नको. अहो असं आहे, भक्त जरी झाला तरी माणूस असतो, वेळ प्रसंगी रुसतो, रुसल्यानंतर भांडण करावं लागतं. त्या अद्वैताशी भांडण करणार कसं हो, द्वैतातच पाहिजे नाही का. हे उदाहरण घ्या आपण. ते शिवाजी राजाने ज्या वेळेला त्यांना ते पाठवले वस्त्रण सण बोलावले एक म्हणून आले नांदेड पांडुरंगा, मला जे नको तेच तुम्हाला पाठीत राहतं आहे काय म्हणाले. हे कोणाला बोलता येईल, द्वैताला बोलता येईल ना, नाही बोलता येईल. म्हणून आचार्यांच्या सारखा अद्वैती म्हणून काय झाला, अद्वैतम त्रिशूलोकेश सगळीकडे असते ना. द्वैत गुरु ना असं गुरु मला अद्वैत नाही का. तुम्हीच कल्पना करा, निवृत्तीला आणि ज्ञानेश्वर व्हायला घडत आणि तादात्म्य काय सांगायचं. पण निवृत्ती दास म्हणणार, निवृत्ती सूत्र म्हणणार, जे प्रेम आणि जे काही अवलंबना आहे तो आहे का बाकीचं पूर्ण एकत्र म्हणायला आहे का. ना द्वैत म्हणून असं नाही. म्हणून द्वैत अद्वैत हे पोळ्याने भरून म्हणजे अनेक रत्नांनी भरलेले. त्याचा अर्थ असा, त्या दोन्हीमध्ये इतके सुंदर विचार आहेत त्या शब्दांनी दोन्हीमध्ये असे पुढे. मग उपनिषद जीवन ज्ञान कडे तीव्र कुसुम